नमस्कार. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद. जेव्हा बाबा जवाई बा जेव्हा सांग जा बाबा भाजी गिजी कशी झाली सांगा. लाजू सरमू नका काही. बाई भैया पाण्यात गिलास आणा बाई भरून. गाई तिकडनं दे ना तू, तिकडनं उभी आहेस ना तू. तिथे ग्लास भरलेले आहेत मी, दे तू ग्लास देऊन दे. आणि तिथे लोटा पण भरलेला आहे पाण्याचा, तो पण देऊन देशील. बसा ना, करा ना, सुरुवात करा ना. शुभम जेवण रे, त्या ताटालाच पाहतो का जेवण? हो जवाई बुवा, भाजी गिजी कशी झाली सांगा. सासूबाईन केली तुमच्या. तशी आमच्या रमाबाईच्या हातची भाजी एक नंबर असते बरं. हो मस्त वाटून मसाला करतात त्या. ते तुमच्या शहरात बाबा मिक्सरावर करतात, मिक्सर लावतात आणि फिरवतात. आमच्या खेड्यात कसं आहे माहिती आहे काय? आमच्या खेड्यात पाट्यावर वाटून करतात आम्ही. त्याच्यानं सांगता भाजी गिजी कशी झाली तर. हो ठीक आहे ना, हो करतो ना जेवण. नाही लाजत वगैरे नाही मी, लाजत नाही मी. घ्या ना तुम्ही, करा ना, सुरू करा ना. बरं केलं हे माणसाला बसून दिलं. इन बाई मग मागून बसू आपण. आणि प्रिया तू काकून आली वा, तू काकून आली जेवायला. त्या काकूला बोलावून जाय ना. हो आई, मी जाते काकूला बोलवायला, मी जाते, आवाज देते मी काकूला. नाही राहू दे प्रिया. काही नको बोलावू तिने, तिचं डोकं दुखून राहिलं, ते येणारही नाही. आणि तुम्ही करा जेवण, तुम्ही जेवण करून घ्या. नाही काका, मी देते ना आवाज, येते काकू, देते मी आवाज. तुम्ही जेव्हा शांत रे, जेव्हा तुम्ही सावकाश, मी आणते काकूला बोलावून. सांगा आता इन बाई, तुम्ही बसून जायचं असतं ना. भूक लागली नाही तुम्हाला बी? नाही हो बाई, काही बोलता का हो तुम्ही? मी कशी बसू या माणसाई? आपण बसून बाया मागून. आणि तशी जागा कुठे आहे इथे बसायला? हो ती आहे म्हणा, जागाही नव्हती. बरं मागून बसून घेऊ आपण बाया. अरे जवळ बुवा, बासंती घ्या ना. बासंतीला हाती लावला नाही तुम्ही. घेतो ना मामाजी, घेतो मी. तसं पण मी जास्त बासंती नाही खात, जास्त गोड खात नाही मी. आता काय सांगू बाई इन बाई तुम्हाला, बासंतीला बोट नाही लावत माय मंगेश. आता तुम्ही केली म्हणून तुमच्या घरी ते वाटी त्याने समोर घेतली तरी. नाही तर बासंती नाही, श्रीखंड नाही, पुरणाची पोळी नाही, गोड दिल्याची बातच नाही आवडत. आता काय बोलून पहिल्यानं म्हणून त्या वाटी ताटात घेतली तरी. नाही तर घरी तर ताटात वाटी दिली केसा चिडते. तुला सांगितलं ना म्हणते मला गोड आवडत नाही, कायले वाढलं असा करते. खातच नाही ना बाई गोड, खातच नाही. पोरगं कसं आहे काय माहित. हो का जी बाई, मग तुम्ही पहिले कोणी सांगितलं मला? मग पहिले सांगितलं असतं तुम्ही बासंती केली नसती, दुसरं काही केलं असतं. आणि जवळ मला गोड नाही आवडत, मग आता गोड तर पाहुणचार करावंच लागते पहिल्यानं. मग आता कसं मग मग दुसरं काही बाहेरचं काही रसमलाई काही असं काही आवडते काय, ते आणलं असतं मग. नाही ना, त्याला गोड आवडतच नाही ना. बाहेरचं नाही ना, घरचं नाही, कोणतंच नाही, गोड आवडतच नाही त्याला. असं गोड आवडत नाही जवळ बोले नाही. मग खरा पाहुणचार, खरा पाहुणचार करतो उद्या. थांबून जातचे दिवस, उद्या खरा पाहुणचार करतो मग तुम्हाला. हो बरोबर बोलले बाबा तुम्ही. बापू थांबून जा, सकाळी तुम्हाला खरा पाहुणचार, काही हरकत नाही. नाही तसं काही नाही. आता काय, आणि खरा पाहुणचार खायला मी येईल नाही एखाद्या वेळेस मामाजी. नक्की येईल मी. कसं एवढ्या सुट्ट्या नाही मिळत मला. आता जसं 2 दिवस चालले गेले माझी, कालचा नाचचा. मग कालची सुट्टी होती माझी, आजची सुट्टी पण नव्हती. मग आज मला कंपनीत फोन करावा लागला. इतक्या सुट्ट्या नाही मिळत ना आम्हाला. मग मी सुट्टी काढून येईन स्पेशल खरा पाहुणचार खायला. पहा आता सुट्टीचं आहे तुमचं. तुम्हाला सुट्टी काढून नक्की जा बा. नाही तर हो म्हणता आणि येसनच नाही नक्की मामाजी, नक्की मी एखाद्या वेळेस खरा पाहुणचार खायला. काकू काय करून राहिली वा? एकटीच बसेल आहे, चाललं जेवायला काय वा? मी नाही जेवायला, मला नाही आहे भूक. कशी व काकू चाललं? माझ्या घरचे लोक आले ना, माझी सासू आली, ते शांता काकू आल्या, ते बबिता काकू आली, माझी माम सासू आहे. चाललं चांगलं वाटते का? सगळेजण म्हणून राहिले तुमच्या काकूले बोलावा, तुझ्या काकूले बोलाव. तर मग चांगलं वाटते का? काय सांगू मी त्याला, काय सांगू? चाल ना आता, चाल ना 2 घास खाय ना. जास्त नको तुला भूक नाही, जास्त नको जेऊ. 2 घास तर खाय त्या बाहेर संग. म्हणजे मी काय करू? ते सासू आले तर मी काय करू? मला काय सांगतो? मला भूक नाही तरी जवळच पोटाला बांधू काय? मी नाही येत बरं, तर जायला उठून तू पाय कशी आहे तू सांग आता. आता मग काय, काका तिकडे जेवण करून राहिले, शिव मी तिकडे जेवण करून राहिला, आणि तू का उपाशी राहता का मग एकटी इथं? मी काय जरा उपाशी? मी काय जरा उपाशी? काय 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 म्हणजे तू काय, तुला काय वाटतं माझ्या घरी काय खाय प्यायला नाही आहे का? तुझ्या घरच्या उभी पडला का मी? मी काय उपाशी राहू? आई बोलत राहते, स्वयंपाक केला म्हटलं मी, जेवली म्हटलं मी, तुम्ही आली उपाशी राहायला, चालली मोठी. तर रोज तू घालतो म्हणे, ती माझी घालते. जाय बाय, त्याच्या घरच्याची सरबराई करते. काकू काय काकू तू खरं पाय बाई. मग आता ते म्हणा ना बाई, येत नाहीस मग? नाही सांगितलं ना तुला, नाही म्हटलं ना. ओ माय बाई, प्रियाची सासू आली हो. बाई प्रिया बाई, बाई मी येत नाही हो बाई. माझ्या डोकं दुखून राहिलं ना. का प्रिया, तर ती काका बोलतील बिचारी, मला नाही आली तर.
हां ते काका बोलतील बिचारे मले हे पाहिजे आता मी काय सांगू तुले माझी तब्येत आहे खराब हां माझी तब्येत खरंच खराब आहे मला तापही आहे आणि मला काळच गिटून राहिलं प्रिया नाही तर मला वाटत नाही का ती सासूबाई आल्या ते सांग जेवायला या म्हणून पण बाई प्रिया त्या काकाला कोण समजून सांगेन व ते काका तर चांगले भांडतात माझ्याशी तुला तर माहीत आहे त्या घरी नाही आली आणि त्याची नाही बोलली की त्या काका माझे किती भांडते हां बाई प्रिया काकाला काही सांगू नको काकाला काही सांगू नको प्रिया त्या काका मला लय भांडतीन माशी लय भांडतीन ते काका हां सांगशील नाही ना बाई तुम्ही पोरगी आहेस की नाही काकाले म्हणा की काकाले म्हणा काकू येते म्हणा का मागून येते म्हणा हां मागून जेवते म्हणा ते असं काही कारण लावून देजो बाई व पण सांगू नको बाई काकाले नाही तर पाय बिचारे मग आता ते मनावर आहे बाई सांगशील तर तो बा घरात तमाशे करीन अरे बापरे इला काय झालं अचानक हे अशी का बरं बोलत आहे काकू काय झालं अचानक तुला हां तू तर येत नाही म्हणत होती ना आता अव नाही व प्रिया मी असं नाही म्हटलं अशी आहेस तू अव बिचारी अशी नको सांगू काकाले काका भांडीन ना मा सांग मी असं म्हटलं तुले की जसं काकाले म्हणजे मी येत होती व पण जसं म्हणजे माझी तब्येत नाही म्हटलं चांगली म्हणून मी येत नाही तर मग इच्छा लय यायची माझ्या मन लय यायचं पण मी तब्येत साथ नाही धुरली ना मला ताप आहे मला काही खाणे वाटून राहिलं म्हणून येत नाही मी नाही तर मग मी कोण येत होती त्या घरी काय झालं इनबाई काय झालं तब्येत तुमच्या ओ माय बाई इनबाई या ना माय बाई तुम्ही कधी आल्या मला लक्ष नाही व आई हां तुम्ही पण आल्या का आम्ही काकूला बोलायला आली होती जेवण करायला चला ना मग आई काकूला काही बरं वाटत नाही काकू काही येत नाही चला मग आपणच जेवण करून घेऊ अगं ते माणसं जेवून राहिले ना प्रिया अजून होऊ दे त्याचे जेवण बाई मागून जेऊ आपण मागून मी आणतो त्या काकूले जाय तू जाय ती आई एकटीच आहे व तिथं जाय मग काही लागेल तेवढं लागते जाय मी आणतो काकूले बरं ठीक आहे मग आणा मग तुम्ही काकूला काय झालं जी बाई चला ना जेवण करायला बरं लागत नाही का तुम्हाला मग दवाखान्यात जायचं असतं एकट्या बसल्या तुम्ही कालपासून आम्ही आलो तर आले नाही आमच्या भेटीले नाही काय नाही म्हटलं दिसल्याच नाही प्रियाची काकू हां आम्हाला बोलायला नाही मायबी चहा घ्या मनानच म्हणतो मायबाई आम्ही बोलायची माझ्याचं मनानच म्हणतो मी जसं कहून बाई काही राग आहे का बाई आमच्यावर तुमचा हां कहून आला नाही आमच्या भेटीले हां आता अलीकडे आडसट्ट्यात आता सांग बाई स्वतःहून आली बाई हे गंगूबाई हां प्रियाची सासू स्वतःहून आली म्हटलं मायापाशी मी विचारपूस करेली आता मी सोडतो काय हां माया डाव टाकायले मी सोडतो काय मी घाले मागे हटतो आता काल तर मी मामीलेच सांगलं आज डायरेक्ट सासूले सांगतो डायरेक्ट कनेक्शन जोडतो आज प्रियटलीले तर तंग करून सोडलं पाहिजे हिनं प्रियाबाई करते थांब म्हणा आता व प्रिया बाईची तू प्रियटलीवर नाही आली आणून ठेवली तर नावाची चित्रलेखा नाही म्हटलं मी आत्ता भरतो हिच्या सासूचे कान सासू लय साधी यायची खरंच लय साधी आहे म्हणून तर माया भेटीला आली एखादी असती अठ्ठर बोकडी माझ्यासारखी तर काय आली होती माय पोरीची काकू आहे माय सुनीची काकू काय गेली स्वतःहून भेटली तिच्या पण हे स्वतःहून माझ्या गाड्यात फसायला आली मी काय सोडतो आता माय बाई इनबाई काय सांगू माय बाई तुम्हाला आता म्हणू घेऊ नका माय बाई आता मी येत होती बाई जेवेले पण तुम्हाला काय सांगू माय कर्माचं कातडं ती प्रिया तुमची सून भलकशी अज्जात आहे बाई व आणि तिची माय त्याच्याहून बी अज्जात माय बाई म्हातारी झाली ना कसं पांढरे झाले ना माय हां तर मी म्हटलं माय अजून काही चालत नाही म्हटलं हिच्या काका पुढे प्रियाच्या आणि ते कोणामुळे फक्त प्रियाच्या आईमुळे आणि प्रियामुळे दोघीही मायले की म्हटलं माय इतका नाश करून राहिल्या तुम्हाला काय सांगू आता लय भलकशी बाई सून तुमची अरकाट आहे बाई भलकशी अरकाट सून आहे हे इतकी बदमाश पोरगी आहे हे मी सांगतो ना सावध राहा बाई तुम्ही मी काल तुमच्या भावजाईने सांगितलं की सावध राहा तिच्यापासून जे हाल माय झाले ते कोणाचे झाले नाही पाहिजे तुम्ही म्हणसान हिची काकोशीन कशी सांगते आम्हाला पण करू काय बाई मला वाटतं कोणाचं घर नाही तुटलं पाहिजे पहा बाई तुम्हाला दुसराही पोरगा आहे प्रियटली काही चांगली नाही बरं काहीच चांगली नाही प्रियटली माय बाई लग्नाच्या पहिले अशी 70 होता म्हटलं इले तुम्हाला काय सांगू काले जाय काय लफडे करे माय बाई बल कशी बदमाश आहे बाई ते बाई इनबाई तुम्ही काय बोलून राहिले हां तुम्ही काय बोलून राहिले तुमचे होत जागेवर आहेत काय तुम्ही प्रियाबद्दल काही सांगून राहिला मला हां काही बोलून राहिले तुम्ही थोडं झालं सांगून राहिले तुम्ही काकू आला तिची असं बोलता प्रियाबद्दल नाही माय बाई मी सुनलंय चांगली आहे म्हटलं लग्नाला 8 दिवस झाले म्हटलं पण 8 दिवसात ओळखून बसली मी दिली किती चांगली आहे आमची प्रिया पण तुम्ही काही सांगून राहिला मला तिच्याबद्दल आता माय छप्पत न माय बाई छप्पत नाही ऐकून ते एका पुराची छप्पत घेऊन सांगतो मी तुम्हाला तुमची सून भलकशी वरकाड भलकशी अज्जात आहे माय बदमाश काय सांगू तुम्हाला आता मी जेवायला नाही गेली की पान की तमाशा होते आता माझी तब्येत खरंच खराब आहे म्हटलं पण हे कोण समजून सांगेन तिच्या काकाले त्या काका मला अजूनही मारते म्हटलं त्या प्रियाच्या मायेच्यानं आता काय माहिती आहे तुम्हाला प्रियाच्या मायनं मॅनवऱ्याकडून लग्न करून घेतलं म्हटलं पुरं प्रियाचं मग बेराले फुसलावलो बुलबुलू तसंच त्या प्रियानं तुमच्या घरात केलं माय बाई तुम्ही फसल्या बाई मायासारख्या फसल्या तुम्ही मायासारख्या साध्या हा ना त्या शांताबाईनं फसलं बाई तुम्हाला खरं ना आता लग्नाच्या पहिले मला तुम्हाला सांगा वाटे बाई पण म्हटलं कसं सांगू आता मला बी एक पोरगा आहे तुम्हाला बी 2 पोरं आहे तुम्हाला सांगतो येईन बाई म्हणून
मी पोराचीच माय हा, तुम्ही पोराचीच माय हा. आता आपण एकमेकांचं दुःख समजू शकतो, पण सांगू कोणा तोंडानं, मला चान्सच नाही भेटला ना तुमच्याशी बोलायचा. पण माय बाई आता तरी सावध राहा. तुम्ही हा साध्या भोळ्या, तुम्हाला पोरगी नाही, तुम्ही पोरीसारखं मानता, पण ते नाही ना तशी, ते नाही ना, ते मा बदमाश आहे ना. ते पाहता ना तुम्ही, तुम्हाला जर वृद्धाश्रमात जर नाही पाठवलं ना तिनं, तर माय नाव लावणार नाही म्हटली बाईनी. 12 महिन्याच्या अंदर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवते ते, बुरिष्ट हडप करून घेते. ते दोघी मालीचा प्लॅनच आहे तो, तुम्हाला माहीत नाही अजून. तुम्हाला जर सांगून समजत नसेल तर अनुभव घ्या बाई. पण माझं काम होतं तुम्हाला सावध करणं, मी केलं. आता पुढचं तुमच्या हाती बाई. आता माय बाई, अरे बापा रे, इन बाई तुम्ही खरंच सांगून राहिल्या काय? हां, खरंच प्रिया तशी आहे जसं तुम्ही सांगून राहिले? माय बाई असं नका म्हणू माय बाई, माय सोन्यासारखा संसार आहे माय बाई, माय गोकुळासारखं घर आहे इन बाई. आणि प्रिया माई पहिलीच सून आहे. मोठ्या आशेने मी मी तिला करून दिलं व माय बाई. किती मोठं सोनं नानं, हां, कपडा लत्ता सगळंच काही दिलं तिले. पण अशी वागणूक अशी आहे प्रिया. पण माय सांगत अजूनपर्यंत अशी वागली नाही बाई. व तुम्ही आता बाई छाती तळतळ करायला लागली बाई तुम्ही सांगितलं तर. शांताबाईने इतकं बसवलं मला. शांताबाईला माहित होतं सगळं, तरी मला सांगलं शांताबाईनं. शांताबाई म्हटलं मी सोबती नाही म्हटलं किती वर्षापासूनची. शांताबाईचं नाही लग्न सारखंच व्हायला आहे, त्यापासून आम्ही सोबतीन मी आहो. शांताबाईनं मला सांगलं नाही. माय बाई तुम्ही खरं सांगून राहिल्या का माय बाई? सांगा माय बाई, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. प्रियाची काकू असं म्हणा, हे सगळं खरं खोटं आहे. बाई प्रिया लय चांगली आहे. मी प्रियाने सून म्हणून जरी नेलं असेल ना प्रियाची काकू, तरी तिच्या रूपात मी पोरगीच पाहिली. आणि ते बी म्हणे आई आई आई, म्हणजे तिने आम्हाला आई बाबाच मानलं. कशाचीच कमी नाही आमच्या प्रियात. पण तुम्ही तर भलतंच काही सांगून राहिल्या माय बाई. खरंच का माय बाई? हो बाई, तुम्हाला धक्का जरूर बसला, पण हे सगळं खरं आहे बाई. व हे सगळं खरं आहे. मी कसं सांगू हे खोटं आहे? हे सगळं खरंच आहे. आता धक्का पुरला तुम्हाला की बाई, पण पुढे जो धक्का बसवता ना तुम्हाला, त्याच्यावर धक्का कमीच आहे. पण आता सावध व्हा, आता सावध व्हा. ते प्लेटला घराच्या बाहेर हाकलून द्या. ते तुमच्या पोराचं आयुष्य बरबाद झालं म्हणून समजा. अजून काही झालं नाही, 8 दिवस झाले लग्नाले. द्या हाकलून तिला घराच्या बाहेर, द्या हाकलून. हाच मोका आहे. पुढे लेकरू विकू झालं तर हाकल देणार नाही अजून मग तुम्हाला. पण म्हणतो आता इथं सोडून जातील तुम्ही. ते न्यूज नका सांगा, माहिती म्हणणं आहे. तुम्हीच चालल्या जा, फिरव देईल तिच्या मायपाशी. अरे देवा बापा, कसं झालं रे हे देवा परमेश्वरा? काय करू रे बापा, मला ते समजूनच नाही राहिलं आता तर. बरोबर लागला, तीर निशाणावर बरोबर लागला. पाय कसं टेन्शन आलं इले. फ्री भेटली आता, नेत नाही तुला सांगा. ये ठेवते तरी इथंच त्या मायपाशी. आता कशी उतरवली खाली, कशी वर चढली होती व तू. गर खाली घासत आणली तुले. यालेच म्हणतात चित्रलेखा.